श्रीमद भागवताच्या द्वितीय संघाच्या 9व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवा करता म्हणून भगवंताने भागवताचा समग्र उपदेश 4 श्लोकामध्ये केला. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. आपल्या संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या परिपूर्तीच्या निमित्तानं आपण रामायणापासून मागच्या वर्षी प्रारंभ केला होता. मागच्या वर्षी आपण रामायण सांगितलं. वाल्मिकी रामायण आपण नाथ महाराजांच्याच टीकेच्या अनुषंगानं थोडंसं विस्तारानं 7 दिवस मागच्या वर्षी बोललो. आणि भागवतातून आपण आता या वर्षाचा समारोप करतो आहोत. रामायणातून सुरू झालेला विचार भागवतामध्ये आणून आपण त्याचा या वर्षाचा समारोप करतो आहोत. संस्थेचं शताब्दी वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण त्या संबंधामध्ये बोललोय आणि केवळ हे औचित्य आहे म्हणून आपण प्रतिवर्षी नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगाचं चिंतन करत आलेलो आहोत. यावर्षी मात्र केवळ ते औचित्य म्हणून आपण चतुश्लोकी भागवताचा विचार करणार आहोत. आज उद्या आणि परवा या 3 सत्रामध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे. या चतुश्लोकी भागवतामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, चतुश्लोकी भागवतावरचं नाथ महाराजांचं स्वतंत्र चिंतन आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये सगळ्या भागवताचं सार सामावलेलं आहे. चतुश्लोकी भागवत हे 4 श्लोकाचं आहे, पण या 4 श्लोकामध्ये 4 तत्वज्ञानातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा संकल्पनांचा उद्घोष, की ज्या संकल्पना संपूर्ण भागवताचं मथित आपल्यासमोर मांडणार आहेत, अशा संकल्पनांचा विचार या 4 श्लोकांमधून व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याकडे आपल्याला यायचंच आहे, तो विषय आपल्याला बोलायचाच आहे. पण चतुश्लोकी भागवताचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक विचार आपल्याला महत्त्वाचा म्हणून स्वीकारला पाहिजे. तो म्हणजे या चतुश्लोकी भागवतावरचं जे नाथ महाराजांचं भाष्य आहे, ते भाष्य या 4ही श्लोकांचा महत्त्व काय आहे आणि या 4ही श्लोकांचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध काय आहे, याच्यावर प्रकाश टाकणार आहे. नाथ महाराजांनी विस्ताराने भाष्य केलं. चतुश्लोकी भागवताच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी मंगल केलंय, नमन केलंय. नमनानंतर नाथ महाराजांनी एक कथा सांगितली आहे आणि मग नाथ महाराज या चतुश्लोकी भागवताच्या कथनाला, विस्ताराला प्रारंभ करतात. हे करत असताना पहिल्यांदा नाथ महाराजांनी गणपतीला नमन केलंय. दुसरं नमन नाथ महाराजांनी केलं ते गणेशाचंच आहे, गणपतीच्याच संबंधानं आहे. 2 ओव्या, पहिल्या 2 ओव्या गणपतीच्या नमनाच्या आहेत. त्यानंतर नाथ महाराजांनी शारदेला वंदन केलंय. जसं ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं नमन झाल्यानंतर शारदेला नमन केलंय, त्याच पद्धतीनं नाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नाथ महाराजांनी त्यांची जी कुलदेवता आहे एकवीरा, त्या एकवीरेला नमन केलंय.
आणि एकविरेचं नमन करताना नाथ महाराजांनी असं म्हटलं की या एकविरेच्या नावावरूनच माझं नाव एकनाथ असं ठेवलं गेलं. हेही नाथ महाराजांनी एकविरेच्या नमनामध्ये आपल्याला सांगून दिलं. त्यानंतर नाथ महाराजांनी नमन केलंय ते संत सज्जनांना वंदन केलंय. जे संत सज्जन ज्यांच्या कृपेनं ही टीका प्रकट होते आहे, ते संत महात्मे कदाचित व्यक्त रूपामध्ये समोर बसलेले असतील, कदाचित नसतील, पण या सगळ्यांना नाथ महाराजांनी नमन केलं. आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना वंदन केलं, जनार्दन स्वामींना. आता वंदो श्री जनार्दन ज्यांचे ऐकता एक वचन, त्रैलोक्य होय आनंद घन जे निज जीवन सत्शिष्या, असं म्हणून नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना वंदन केलं. आणि सगळ्यांची वंदनं झाल्यानंतर मग नाथ महाराज आपल्या ग्रंथाच्या चिंतनाकडे वळतात. त्याच्याकरता नाथ महाराजांनी सद्गुरूंचं नमन जरा विशेषत्वाने केलं. ही सगळी नमनं जी केली जातात हे सगळं मंगलाचरण आहे. या मंगलाचरणामध्ये नाथ महाराजांनी सद्गुरूंचं मंगलाचरण केलं, परमात्म्याचं केलं, सगुण साकार निर्गुण निराकार यांची मंगलाचरणं केली जातात. मंगलाचरण का करावं, मंगलाचरण कशासाठी करावं, मंगलाचरण करण्याची आवश्यकता आहेच का केवळ शास्त्राने सांगितलं म्हणून मंगलाचरण करावं, या संबंधामध्ये आपल्याकडे काही शास्त्रीय विचार मांडला जातो. नमन करावं, मंगल करावं, मन धातूवरून मंगल शब्द सिद्ध होतो. आपण आता त्याचा विचार धातुअर्थानं फारसा करायचा नाहीये, पण मंगलाचरण करावं की करू नये तर करावं असा संकेत आहे. मंगलाचरण कशा करता करावं याचा विचार शास्त्राने आपल्याला बोलून दाखवला. मंगलाचरण 3 हेतूने केलं जात असतं. एक हेतू असतो आपण जे स्वीकारलेलं कार्य आहे त्या कार्यातल्या प्रतिबंधाची निवृत्ती व्हावी, अनिष्टाची निवृत्ती व्हावी, याच्याकरता मंगलाचरण करा. दुसरं कारण त्याच्याकरता सांगितलं जातं, आपण स्वीकारलेलं कार्य हे आपल्याकडून पूर्ण व्हावं याच्याकरता, म्हणून इष्ट त्याच्यात प्राप्त व्हावं म्हणून मंगलाचरण करा. आणि तिसरं कारण सांगितलं जातं, मंगलाचरण करणं हा शिष्ट संप्रदाय आहे म्हणून मंगलाचरण करा. मंगलाचरण का करावं याच्याच करता सामान्यत्वानं सांगितली गेलेली ही 3 कारणं आहेत. आपल्याला या सगळ्याच कारणांचा विचार करायचा नाही हे वेळेच्या मर्यादेमध्ये नंतर आपल्याला ठरवता येईल. आता आपण त्याचा सामान्यत्वानं विचार करून जाऊ, कारण मंगलाचरणाचा विषय खूप स्वतंत्र आहे आणि खूप विस्तारानं शास्त्रकारांनी मांडून दिलेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्यामध्ये मंगलाचरण करावं असं आपल्याला सांगितलं. ठीक आहे, करायला हरकत नाही, मंगलाचरण करा. आता हे मंगलाचरण करत असताना का करावं तर 3 कारणं त्याच्यामध्ये आली. प्रतिकूलाच्या निवृत्ती करता करा, अनुकूलाच्या प्राप्ती करता करा आणि शिष्ट संप्रदाय म्हणून करा. शिष्ट संप्रदाय काय आहे तर चालत आलेली एक परंपरा आहे. शिष्ट शब्दाचा अर्थ आपण जसा करतो तसा नाही आहे. आपण म्हणतो माणूस फार शिष्ट आहे, तशा अर्थाने शिष्ट शब्द शास्त्रात वापरला जात नाही. शिष्ट संप्रदाय म्हणजे शहाण्यांचा संप्रदाय. शिष्ट हा शब्द शहाणा या अर्थाने येतो, विद्वान विचारी या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे शिष्ट आहेस म्हणजे स्वतःला शहाणा समजतोस अशा अर्थाने आपण वापरतो, पण आपण वापरला तरी शहाणा असाच अर्थ आपण गृहीत धरत असतो. त्यामुळे शिष्ट शब्दाचा अर्थ शहाणा विचारी अशा लोकांचा एक संप्रदाय. आतापर्यंत ज्या विद्वानांनी आतापर्यंत हे ग्रंथ निर्मितीचं कार्य केलेलं आहे, अशा अनेक विचारी लोकांनी आतापर्यंत वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत त्यांनी सगळ्यांनी मंगलाचरण केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. वेदामध्ये सुद्धा शांतिमंत्र म्हणजे काय असतात, एका अर्थाने मंगलाचरणच असतं. ते शांतिमंत्र आपण पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते याच्यासाठी भद्रम करणे विष्णुयाम. हे भद्रम, भद्रम म्हणजे काय, भद्र शब्दाचा अर्थ कल्याण असाच होतो, भद्र शब्दाचा अर्थ मंगल असाच होतो. भद्रम करणे भी म्हणा, पूर्णमदः पूर्णमिदं म्हणा, हे काय, हे एका अर्थाने हे शांतिपाठ जरी म्हटले गेलेले असले तरी त्यांना मंगलाचरण असंच म्हटलं जातं. आणि ते मंगलाचरण आपण केलं पाहिजे याच्याकरता शास्त्र आपल्याला विशेषत्वानं काही आज्ञा करतं, आपण मंगलाचरण करा. आता हे मंगलाचरण करणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. याच्यावर शंका काही लोकांनी उपस्थित केली. शंका काय आहे, तुम्ही मंगलाचरण करा, करण्याबद्दल काही म्हणणं नाही, कशा करता करा. एक त्या संबंधानं एक उपनिषद वचन प्रमाण म्हणून दिलं जातं.
समाप्ती कामो मंगलम आचरेत, असं एक उपनिषद वचन त्याच्याकरता प्रमाण म्हणून दिलं जातं. समाप्तीची कामना असणाऱ्यांनी मंगलाचरण करावं असं शास्त्रांनी सांगितलंय. उपनिषद वचन आहे, गौण उपनिषदात आहे, मुख्य दशोपनिषदात आलं नाही पण गौण उपनिषदात आलं. समाप्ती कामो मंगलम आचरेत, ज्यांना समाप्तीची कामना आहे त्यांनी मंगलाचरण करावं. आपण हातात घेतलेलं कार्य पूर्ण झालं पाहिजे. कार्य हातात घेताना, कार्याचा प्रारंभ करतानाच तो पूर्णतेच्या निश्चयाबरोबर त्या कार्याचा प्रारंभ करायचा असतो. कार्याचा प्रारंभ करून बघू, झालं तर पूर्ण करू, नाहीतर राहू दे, असं नाही आहे. काम स्वीकारताना आपण हे पूर्ण करणार आहोत या निश्चयासह त्या कार्याचा प्रारंभ करणं हे विचारी माणसाकरता हितावह असतं आणि त्याच्याकडून त्याची अपेक्षा असते. भर्तृहरीने एका श्लोकामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्या, विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनांना परित्यजन्ति, असं भर्तृहरीचं एक वचन. भर्तृहरी असं म्हणतात की या जगामध्ये 3 पद्धतीचे लोक राहतात. या जगामध्ये 3 पद्धतीचे लोक आहेत. आता हे 3 पद्धतीचे लोक कोणते? एक अत्यंत खालचा स्तर आहे, एक मधला स्तर आहे आणि एक उत्तम स्तर आहे. 3 स्तरावरचे लोक या जगतामध्ये राहतात. एक नीच, एक मध्यम आणि एक उत्तम. नीच हा शब्द घाणेरड्या अर्थाने घेऊ नका. नीच म्हणजे खालचा स्तर, आणि खालचा याचा अर्थ विचाराने खालचा, या अर्थाने आपल्याला विचारात घ्यायचा. आता खालचा स्तर कोणता आहे? नीचैः कोण? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. नीच वर्ग कोणता? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. आपण जे काम सुरू करणार आहोत ते काम सुरू झाल्यानंतर त्या कामामध्ये विघ्न येईल या भीतीनं कामाला प्रारंभच न करणारे जे लोक आहेत, नीचैः. आपण काम सुरू करू, पण काम सुरू झाल्यानंतर मध्ये जर विघ्न आलं तर, मध्ये जर काही त्रास झाला तर, मध्येच काही अडचण आली तर, प्रतिबंध निर्माण झाला तर, आपली प्रकृती बिघडली तर, आपल्याला काही अडचण आली तर, मग नकोच ना. त्याच्यापेक्षा कशाला सुरू करता? नकोच, आम्हाला हे नकोच आहे. काही लोक या विचाराचे असतात. नाही, असं नाही आहे. म्हणजे आमच्या वारकऱ्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपल्या पायाला चप्पल चावून फोड येतील म्हणून ते चालतच जात नाही पंढरपूरपर्यंत. ते म्हणतात आता इथून चालायला सुरुवात करायची, आळंदीपासून, पैठणपासून, देहूपासून चालायला सुरुवात करायची, आणि चालताना चालताना चप्पल चावेल, आपल्याला ठेच लागेल, अन्न मिळेल न मिळेल, पावसात जावं लागेल, उन्हात चालावं लागेल, याच्यापेक्षा न सुरू केलेलं बरं. विघ्नाच्या भयानं प्रारंभ न करणारा जो वर्ग आहे, नीचैः असं त्यांनी म्हटलंय. त्या वात्सायनाने या संदर्भामध्ये एक असा दृष्टांत दिलाय कामाच्या प्रारंभाच्या संबंधाने. भाव हाच वात्सायनांचा आहे, पण त्याने त्या संबंधामध्ये दृष्टांत असा दिलाय, काही लोक या जगतामध्ये असे असतात म्हणे की पक्षी येऊन दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. आपण पेरायचं, मग ते पीक येणार, मग त्याला कणीस लागणार, मग पक्षी येणार, मग आपल्या कणसातले दाणे खाऊन जाणार, मग आपल्या पदरात काय पडणार? त्याच्यापेक्षा नकोच, पेरणीच नको, असा जो वर्ग आहे नीचैः, त्याला भर्तृहरी म्हणतात हा खालचा वर्ग आहे. दुसरा वर्ग मधला आहे, प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति. मधले लोक कसे आहेत? प्रारभ्य ते सुरू करतात, पण विघ्न विहिता, विघ्न मध्ये निर्माण झालं, विरमन्ति तिथंच राहून जातात, तिथंच थांबून जातात, तिथंच त्यांचा प्रवास थांबून जातो, पुढे कार्याला जात नाहीत, असा मधला वर्ग आहे. एक वर्ग प्रतिबंध येईल म्हणून कामच सुरू करत नाही, एक वर्ग प्रतिबंध आला की काम थांबवतो. कामाला प्रारंभ करतात, बघू आपण, बघू काहीतरी होईल, प्रारब्ध अनुकूल असेल तर होऊन जाईल आपलं काहीतरी, असं म्हणून प्रारंभ करतात. पण प्रारंभ केल्यानंतर मध्ये जर कुठं विघ्न आलं तर त्यांच्या अंतःकरणामध्ये इतकं भय निर्माण होतं, त्या प्रतिबंधावर मात करण्याची मनोधारणा त्यांच्या जवळ नसते. त्याच्याकरता जे धाडस असावं लागतं ते धाडस त्यांच्या जवळ नसतं. परिणामतः आता या कार्यातून आपल्याला उत्तीर्ण होता येणार नाही, याच्यापेक्षा इथंच थांबलेलं बरं, असं म्हणून हे तिथेच थांबून जातात.
आमच्या भाषेत बोलायचं झालं तर आळंदीपासून चालायला सुरुवात करतात, पण सासवडचा घाट खालून बघितला की तिथून एसटी पकडून घरी येतात. असा हा दुसरा मधला वर्ग आहे. सुरू करत नाही तसं नाही, सुरू करतात, पण प्रतिबंध आला की मध्येच तिथेच थांबून जातात. हा मधला वर्ग. आणि विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. कितीही विघ्न मध्ये आली तरी त्या सर्व विघ्नांवर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेल्याशिवाय राहत नाही. हा उत्तम प्रतीचा वर्ग आहे. असे 3 वर्ग भर्तृहरीने सांगितले. मध्ये विघ्न पुन्हा पुनरपि, एक विघ्न एकदाच येतं असं नाही, पुन्हा 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 विघ्न येत राहतात. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, त्यांनी असं म्हटलंय की आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये जर विघ्न येतच नसेल तर आपला रस्ता चुकलाय असं समजा. जर मनुष्य चांगल्या मार्गाने चाललेला असेल तर विघ्न मध्ये मध्ये येणारच आहे, प्रतिबंध येणारच आहेत मध्ये मध्ये, आणि एक येऊन थांबणार नाही. वारंवार ते विघ्न येतात, वारंवार येत राहतात, वेगवेगळ्या रूपात येत राहतात. कधी स्वसंबंधाने येतील, कधी काल संबंधाने येतील, कधी कर्तृत्व संबंधाने येतील, अथवा कधी कार्य संबंधाने येतील, पण विघ्न मध्ये येत राहणार. आणि अशी विघ्न पुन्हा पुन्हा मध्ये 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 येताना सुद्धा त्या विघ्नांचा विचार न करता स्वकर्तृत्वानं, स्वविचारानं आणि भगवत आणि संत चरणाच्या समर्पणातून त्या विघ्नांवर मात करून जो आपलं कार्य पूर्णतेला नेतो, उत्तम जना न परित्यजन्ति, आपलं काम पूर्णतेला नेल्याशिवाय जे सोडतच नाही, असा उत्तम वर्ग आहे असं भर्तृहरीने आपल्याला सांगितलंय. आता या सगळ्या वर्गाचा विचार केला तर आपलं काम पूर्णतेला गेलं पाहिजे अशी जरी अपेक्षा असली तरी त्या कामाच्या परिपूर्ती करता आवश्यक असणारं सामर्थ्य सगळ्यांच्या ठिकाणी असेलच याची शाश्वती देता येत नाही. कारण सुरू करताना माणसाला हे वाटू शकतं की आपण हे काम करू शकतो, पण मध्ये येणारे प्रतिबंध कदाचित जर जास्तच तीव्र असतील तर माणूस म्हणतो नाही हो, वाटलं होतं तेवढं हे काम सोपं नाही आहे, वाटलं होतं तेवढं सोपं नाही, हे बदलावं लागेल, हे थांबवावं लागेल, नाही आपलं धाडस नाही, आपल्यामध्ये इतकं सामर्थ्य नाही आहे. मग कुणाची तरी मदत घ्यावी लागेल, कुणाला तरी शरण जावं लागेल, कुणाला तरी समर्पित व्हावं लागेल. मग अशा वेळेला कुणाला समर्पित व्हावं? दोघांना शक्यतो समर्पित होण्याची परंपरा आपल्याकडे आहे. एक परमात्मा आणि दुसरे संत सद्गुरू यांना समर्पित व्हा आणि त्यांना प्रार्थना करा की बाबा आमच्या कामाची परिपूर्ती आपल्या कृपेनं व्हावी, याच्याकरता आम्हाला सामर्थ्य द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीला प्रारंभ करताना ही भावना बोलून दाखवली. अरे महाभारत केवढं, गीता केवढी आणि मी केवढा, माझी बुद्धी केवढी. या गीतेला माझ्या बुद्धीत आणणं म्हणजे समुद्राला घागरीत आणण्यासारखं आहे, पण मला त्याची भीती नाही. का? परित्येथ असे एक आधारू जेणे बोले मी सद्गुरु, सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी हे बोलून दाखवलं की बाबा पण मला एक आधार आहे, माझे सद्गुरु हा माझा आधार आहे, त्यांच्या आधारावर मी हे सगळं बोलणार आहे, मी हे भाष्य निर्माण करणार आहे, ही टीका सांगणार आहे गीतेवरची. मला जर त्यांचा आधार नसता तर एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. हेही ज्ञानोबरांनी बोलून दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्याचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे ध्यानात येईल की हे जे चिंतन शास्त्रकारांनी आपल्याला मंगलाचरणाच्या संबंधानं करून दिलेलं आहे ते मंगलाचरण आम्ही करावं की करू नये. शास्त्र म्हणतं ज्यांना काम स्वीकारलेल्या कामाच्या परिपूर्तीची अपेक्षा आहे, कामना आहे, त्यांनी मंगलाचरण करावं. समाप्ती कामो मंगलम आचरेत असं उपनिषदाने आपल्याला सांगितलं. मग आता समाप्तीची कामना असणाऱ्यांनी मंगलाचरण करा, मान्य. समाप्तीची कामना असणाऱ्यांनी मंगलाचरण करा. मग कसं करा? त्याला काही मंगलाचरणाला काही हेतू असतात. कोणत्या कारणाकरता मंगलाचरण करा? 3 हेतू सांगितले. प्रतिबंधाच्या निवृत्ती करता म्हणजे प्रतिकूलाच्या निवृत्ती करता, अनुकूलाच्या प्राप्ती करता आणि शिष्ट संप्रदाय म्हणून. शिष्ट संप्रदाय काय? शहाण्यांचा संप्रदाय. आतापर्यंत ज्यांनी आपल्याकडे ग्रंथरचना केल्या आहे, म्हणून मी म्हटलं वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आपण या. संत वाङ्मयापर्यंत आला तरी चालेल. वेदाने सुद्धा आपल्याला शांतीपाठ सांगितले, हे एका अर्थाने मंगलाचरणच आहे. ओम आणि अथ हे 2 शब्द मंगलवाचक मानले गेले शास्त्रामध्ये. आपल्याला काहीच करणं शक्य नसेल मंगलाचरण तर ओंकाराचा उच्चार करावा, ते मंगल आहे.
आणि शास्त्रकारांनी आपल्याला संस्कृतामध्ये असं सांगितलं की बहुतांश वेळेला सूत्रबद्ध ग्रंथाचा प्रारंभ हा अथनी होत असतो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्राचा प्रारंभ आहे. अथा तो भक्ती व्याख्यास्यामः, नारद भक्ती सूत्राचा प्रारंभ आहे. अथ योगानुशासनम, पतंजली योगसूत्राचा प्रारंभ. बहुतेक वेळेला सूत्र ग्रंथाचा प्रारंभ हा अथनी होत असतो. अथ हा शब्द सुद्धा मंगलवाचक मानला गेला. ओम आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर पडले, म्हणून या दोन्ही शब्दाला मांगल्य आल्याचं वर्णन वैदिक मंगलाचरणामध्ये केलं जातं. ओंकारश्च अथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विदिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. उभौ पदौ मांगलिक, दोन्ही पद आपल्याला मांगलिक मानली पाहिजे. ओम आणि अथ, या अथ शब्दाचं मराठी रूप आहे आता. आता म्हणून आपण पसायदानाचा पहिला शब्द आता विश्वात्मके देवे, हे आता काय आहे? हे पसायदानाचं मंगलाचरणच आहे. आता म्हणणं हे पसायदानाचं मंगलाचरणच झालं. 15व्या अध्यायाचा प्रारंभ आता हृदय हे आपुले चौकाळून यावले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आता, आता शब्दाचे काय भाव असतील ते वेगळे, पण अथ किंवा आता हा शब्द उच्चारण हे सुद्धा मंगलाचरण आहे. आपण नाथ महाराजांची चिंतन बघा, याच चतुश्लोकी भागवताची मंगल झाली सगळी की नाथ महाराजांनी पहिला शब्द वापरला आता अवधारा कथा. आता आमच्या कथेचा लक्ष द्या, कथा आमची लक्ष देऊन ऐका. आता हा अथ शब्द हा मंगलवाचक मानला जातो आणि ओम हा शब्द मंगलवाचक आहे. याच्याकरता वेगळं बोलायचं कारण नाही. ओंकाराचा विचार आपण बघू शकता. ओंकार सगळ्यांना कल्याण प्राप्त करून देणार आहे. सर्वे वेदा यत् पदमामनन्ति तपांसी सर्वाणि च यद् वदन्ति यदिच्छन्ते ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्, असं उपनिषदाने आपल्याला सांगितलं. पुष्कळ मांडोक्य उपनिषद तर सगळं ओंकाराच्या संबंधाने आपल्याला चिंतन सांगणारं आहे. याच्यामध्ये सांगितलं काय की ते पद मी तुम्हाला अत्यंत संक्षेपानं सांगतो. तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि, मी तुम्हाला अत्यंत संकोचानं ते पद सांगतो. कोणतं पद सांगता? सर्वे वेदा यत् पदम आमनन्ति, सगळे वेद ज्या पदाचं कौतुक करतात, ज्या पदाची स्तुती करतात, ज्या पदाच्या वर्णनामध्ये स्वजीवनाला धन्य समजतात ते पद. कोणतं पद आहे बाबा ते? त्यांनी सांगितलं सर्वे वेदा यत् पदम आमनन्ति तपांसीच सर्वाणि यत् वदन्ति. अरे सगळे तपी ज्या पदाच्या प्राप्ती करता तप करतात, तपांसीच सर्वाणि सगळे तप करणारे ज्याच्या प्राप्ती करता तप करतात, यदिच्छन्तो याच्या इच्छेनं ब्रह्मचर्यं चरन्ति ब्रह्मचारी आपल्या ब्रह्मचर्याचं पालन करतात, तत्ते पदम ते पद संग्रहेण ब्रवीमि मी तुम्हाला अत्यंत संकोचानं सांगतो. वेद ज्या पदाची स्तुती करतात, तपी ज्या पदाच्या प्राप्ती करता तप करतात, ब्रह्मचारी ज्याच्या प्राप्ती करता ब्रह्मनैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते पद मी तुम्हाला अत्यंत संकोचाने सांगतो. काय पद आहे? ओम. संपलं. हे एक पद आहे, अत्यंत संकोचाने सांगतो. त्याचा विस्तार एवढा आहे, पण ओम इति एतत्, ओम हे ते पद आहे, उपनिषदाने आपल्याला सांगितलं. आणि मग त्या ओंकाराचा विचार काय करायचा? ओंकार म्हणजे ब्रह्मरूप कसं, ओम म्हणजे ब्रह्म काय, वगैरे वगैरेचा विचार आपल्याला गीतेत येतो, भागवतात येतो, महाभारतात येतो, सगळ्या उपनिषदामध्ये येतो, वेदामध्ये येतो, सगळीकडे येतो. या ओंकाराचा एक विचार. ओम आणि अथ ही दोन पद मंगलवाचक मानली गेलेली आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रंथामध्ये जिथं कुठं मंगलाचरण केलं गेलेलं आहे तिथं एकतर सरळ सरळ निर्गुण निराकार सगुण साकार सद्गुरू यांची स्तुती करून मंगलाचरण केलं जातं, आणि ज्या वेळेला ती स्तुती सापडत नाही त्यावेळेला ओम अथ किंवा आता या पदाने मंगलाचरण केलं जातं. अशा पद्धतीचं चिंतन मंगलाचरणाच्या संबंधामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. या सगळ्याचा विचार जर केला तर मंगलाचरण करा. का करा? आत्तापर्यंतच्या आपल्या परंपरेतल्या लोकांनी मंगलाचरण केलेलं आहे म्हणून. याला शिष्ट संप्रदाय असं म्हणतात. ही शिष्ट परंपरा, शहाण्यांची परंपरा. आता प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्या ग्रंथामध्ये मंगलाचरण केलेलं नाहीये, पण तरी ग्रंथ पूर्ण झालाय. आणि काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की मंगलाचरण केलेलं आहे पण ग्रंथ पूर्ण झालेला नाही.
मग काय उपयोग आहे तुमच्या मंगलाचरणाचा? समाप्ती कामो मंगलम आचरेत असं शास्त्रप्रमाणे तुम्ही त्याला देता, आणि दुसरा विचार बोलून दाखवताना म्हणता कादंबरी सारखं काव्य आहे, कादंबरी सारखा मंगलाचरण नाही त्याला कादंबरीला, पण तरी सुद्धा ग्रंथ पूर्ण झाला. आणि पंचदशी सारखा वेदांताचा वेदांत प्रचुर ग्रंथ आहे, त्याचं मंगलाचरण केलंय, पण विद्यारण्य स्वामींना तो ग्रंथ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या गुरूंना भारती तीर्थांना नंतरची प्रकरणं द्यावी लागली. बाकीचं सोडून द्या, आपण भावार्थ रामायणाचा विचार करा. भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी मंगलाचरण केलं, पण स्वतः नाथ महाराजांनी तो ग्रंथ पूर्ण करता आला काय? गावगांना पूर्ण करावा लागला. मग नाथ महाराजांनी मंगलाचरण करू नये, नाथ महाराजांसारख्यांचा ग्रंथ जर अपूर्ण राहतो आणि कादंबरी सारखा ग्रंथ मंगलाचरण न करताही पूर्ण केला जातो, तर ग्रंथाच्या परिपूर्तीचा आणि मंगलाचरणाचा काय संबंध आहे? कशा करता मंगलाचरण करायला लावता? अशी एक शंका नास्तिक मतवाद्याकडून घेतली गेली आहे मंगलाचरणाच्या संबंधात. त्याचं उत्तर देऊन जातं, शास्त्रानेच दिलेलं उत्तर आहे. शास्त्र त्या संबंधामध्ये असं म्हणतं की मंगलाचरण न करता ग्रंथाची परिपूर्ती झाली असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हा ती मंगलाचरण न करता ग्रंथाची परिपूर्ती नसते. मग एकतर ते मंगलाचरण हे अप्रकट रूपात झालेलं असतं, किंवा ते मंगलाचरण त्या ग्रंथाचं बीज ज्या वेळेला अंतःकरणामध्ये पडलेलं असतं, ते या जन्मात असेल किंवा मागच्या जन्मात असेल, त्या वेळेला ते मंगलाचरण झालेलं असतं. म्हणून प्रकट रूपामध्ये झालेलं नाही म्हणून मंगलाचरण नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं. आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला काही कार्याकरता घरातून बाहेर पडायचंय. सहसा आपली पद्धत काय आहे? आपण भाविक लोक, आस्तिक लोक, घरातून बाहेर पडायचंय, काही कार्य आहे, पत्रिका दाखवायची मुलीची, किंवा काही बघायचंय, मुलीला बघायचंय वगैरे जे काही असेल ते, आपल्याला काही कामं करता जायचंय, प्रवास करायचाय, काही कामं करता, लग्नाला जायचंय. मनुष्य काय करतो? घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करून आपल्याला बाहेर पडण्याची आपली पद्धत आहे. बऱ्याच वेळेला गडबडीत काय होतं? देवाला नमस्कार करायचं राहून जातं. गडबडीत होतं, बसले का सगळे गाडीमध्ये बसले का, चला 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 चला, सगळ्यांना गडबड करणाऱ्या माणसाला देवाला नमस्कार करायचं राहून जातं. आणि देवाला नमस्कार करायचा राहून गेल्यानंतर ज्या वेळेला तो गाडीत बसतो आणि गाड्या पुढे जातात, त्या वेळेला त्याच्या मनात शंकेची पालचूक चुकते. देवाला नमस्कार करायचा राहिलाय बरं का, राहिलाय. आणि मग तो विचार करतो, एकतर आत्ता मनातल्या मनात करा, मनात केलेलं देवाला पावतो. सगळ्यात सोपा मार्ग ना. झाला नाही नमस्कार, मनात सल आहे, पण मनुष्य काय करतो? मनातल्या मनात करून घेतो. नाहीतर मग बायको आठवण करून देते, अहो घरातून बाहेर पडताना देवासमोर नारळ ठेवला, देवाला नमस्कार केला नाही तुम्ही? तर म्हणाला सकाळी उठल्याबरोबरच केला होता. कुठे? अप्रकट रूपात. पण ते अप्रकट रूपात केलेला नमस्कार हा त्याच्या कार्यामध्ये त्याला ज्या पद्धतीने आश्वस्त करत असतो ना, तसं अप्रकट मंगलाचरण सुद्धा त्या ग्रंथाच्या परिपूर्ती करता त्या कर्त्याला आश्वस्त करत असतं. सामान्य नियम आहे, काही फार वेगळं उदाहरण मी देतो अशातला भाग नाही, आपले नित्य जीवनातली उदाहरण आहे, प्रकट आणि अप्रकट रूपामध्ये. मग ज्यांनी मंगलाचरण करूनही ज्यांच्या ग्रंथाची परिपूर्ती झाली नाही, त्यांचं काय करायचं? आता नाथ महाराज आहे, त्यांच्या ग्रंथाची परिपूर्ती झाली नाही, ग्रंथ अर्धवट ठेवावा लागला, गावांना पूर्ण करावा लागला. विद्यारण्य स्वामींना पंचदशी अर्धवट ठेवावी लागली, भारती तीर्थांना त्यांच्या सद्गुरूंना पूर्ण करावी लागली. मग यांची संगती मंगलाचरण करूनही उपयोग झाला नाही. शास्त्राने त्याचं उत्तर देताना असं सांगितलं, न्यायामध्ये विशेषत्वाने विचार केला गेला. त्यांनी त्याचं उत्तर देताना असं सांगितलं की त्यांनी मंगलाचरण केल्यामुळे ग्रंथ परिपूर्ण झाला नाही असं नाही आहे. त्यांनी मंगलाचरण केलं आणि तरी ग्रंथ अपूर्ण राहिला, ते मंगलाचरणाशी त्याचा संबंध नाही. मग त्यांनी ज्या पद्धतीत मंगलाचरण करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीत केलं गेलं नसावं असं अनुमान त्या संबंधामध्ये केलं जातं. ग्रंथाची परिपूर्ती, ग्रंथाची अपूर्णता, मंगलाचरणाची उपस्थिती आणि मंगलाचरणाची अनुपस्थिती या सगळ्याचा विचार नंतर करताना अनुमानाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो हे न्यायाने आपल्याला सांगितलंय. त्यामुळे मंगलाचरण करा, याच्याकरता वारंवार करा, पुन्हा पुन्हा करा असं शास्त्राने आपल्याला सांगितलं. आपल्याला साधारणपणाने माहिती असेल,
व्याकरणावरती पातंजल मुनींचं महाभाष्य आहे, व्याकरण सूत्रावरती. या महाभाष्याच्या सुरुवातीला पतंजली मुनींनी मंगलाचरणाच्या संबंधानं एक विधी सांगितला बरं का. व्याकरण महाभाष्याच्या सुरुवातीला पतंजली असं म्हणतात की मंगलाचरण करा. कधी करा म्हणे 3दा मंगलाचरण करा. ग्रंथाच्या आरंभी करा, ग्रंथाच्या मध्ये करा आणि ग्रंथाच्या अंती करा. 3 वेळेला मंगलाचरण करा. मंगलादीनी मंगल मध्यानी मंगल अंतानी शास्त्राणी च प्रथन्ते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणी च भवन्ति, असं पतंजलीचं महाभाष्यातलं वाक्य आहे. पतंजली असं म्हणतात मंगलादीनी ग्रंथाच्या आरंभी आधी मंगलाचरण करा. मंगल मध्यानी ग्रंथ चालू असताना मध्ये एकदा मंगलाचरण करा. मंगल अंतानी आणि ग्रंथ समाप्तीच्या काळामध्ये एकदा मंगलाचरण करा. का बाबा? शास्त्राणीचे प्रथन्ते, शास्त्रांनी आपल्याला करायला सांगितलंय. अरे पण कशा करता? आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच्या भवन्ति. 2 गोष्टी मंगलाचरणाने प्राप्त होतात. आयुष्यमत पुरुषकाणी, जो मंगलाचरण करतो, आयुष्यमत पुरुषकाणीच्या भवन्ति, तो आयुष्यमान होतो. आणि दुसरं वीर पुरुषकाणीच्या भवन्ति, त्याच्या ठिकाणी ग्रंथाच्या किंवा कार्याच्या परिपूर्तीचं सामर्थ्य प्राप्त होतं. सामर्थ्य मिळावं आणि आयुष्य मिळावं याच्याकरता 3 वेळेला मंगलाचरण करा, असं पतंजलीने आपल्याला सांगितलं. त्या संबंधातला थोडासा विचार मी करणार आहे. थोडा विचार त्या संबंधात करतो. ऐकण्यासारखा विचार आहे, चांगला विचार, कारण या गोष्टी महत्वाच्या आहेत. नाथ महाराजांनी मंगलाचरण केलंय. ज्ञानोबारायांनी ग्रंथाच्या आरंभी केलं, मध्येही केलं, शेवटी केलं. पहिल्या अध्यायाला मंगलाचरण आहे, नंतर 12व्या अध्यायाला किंवा 10व्या अध्यायाला मंगलाचरण आहे. ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या सुरुवातीला केलं. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास या 10व्या अध्यायात केलं. जय जय व शुद्ध उदारे प्रसिद्धे 12व्या अध्यायात केलं. पुन्हा 18व्याच्या शेवटी जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ, तिथं 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला मंगलाचरण केलं. 3 वेळेला मंगलाचरण ज्ञानोबारायांनी केलं. करा ना, बिघडलं काय? कशा करता करा म्हणे आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीचे भवन्ति, याच्याकरता मंगलाचरण करा. चांगला विचार. काय होतं या संबंधातलं थोडंसं चिंतन करा. मनुष्य जेव्हा एखादं कार्य हातात घेतो तेव्हा त्या कार्यामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा 2 पद्धतीने विचार केला. काही प्रबल प्रतिबंध असतात आणि काही अप्रबल प्रतिबंध असतात बरं का. काही प्रबल प्रतिबंध आहे, काही अप्रबल आहे. अप्रबल प्रतिबंध म्हणजे काय, प्रबल प्रतिबंध म्हणजे काय, आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार करूया. प्रबल प्रतिबंध अप्रबल प्रतिबंध त्याला म्हणतात ज्या प्रतिबंधाची निवृत्ती मनुष्य स्वसामर्थ्याने करू शकतो, त्याला अप्रबल प्रतिबंध म्हणतात. म्हणजे काय? एखादं कार्य मी स्वीकारलं, ग्रंथ मी लिहायला बसलो. कल्पना करा, आपण काही लेख लिहायला बसलो, काही पुस्तक लिहायला बसलो, काव्य करायला बसलो. मग एखादा ग्रंथ निर्मितीला प्रारंभ केल्यानंतर अचानक एके दिवशी ताप आला, अंगात ज्वर आला. मग ज्वर आला म्हणून लगेच भगवंताला प्रार्थना करावी काय? नाही. अंगात ज्वर आला असेल तर डॉक्टरकडे जावं. आपल्याला ज्या गोळ्या माहिती आहेत, साधारण एखादी क्रोसिन घ्यावी, एखादी पॅरासिटामॉल घ्यावी, आणखीन काहीतरी डोलो घ्यावी. काय असतात त्या गोळ्या? त्या डोलो 650 घ्या, 500 घ्या, काय तुम्हाला तुमच्या ताकदीनुसार घ्यायचंय. पण आपल्याला माहिती आहे ना, हे माहिती आहे. मग आपल्याच प्रयत्नानं आपल्याच कार्यामध्ये निर्माण झालेल्या प्रतिबंधाची निवृत्ती आपल्याला करता येते ना. एखाद्या वेळेला आपण काही काम करायला बसलो, अचानक कोणीतरी मध्येच येतं, आपला वेळ खातं. माणसं येतात बऱ्याच वेळेला, होतं ते रिकामे असतात त्यामुळे ते येतात. आपल्या हातात काम असतं, आपण काहीतरी लिहित असतो, काहीतरी आपण मग्न झालेलो असतो त्या कामामध्ये, ते येतात. बरं, आलेली माणसं गप्प बसत नाही. आता यांचं काम चालू आहे, काम झाल्यावर आपण बोलावं असं होत नाही. ते गप्प बसत नाही, काही ना काहीतरी मध्ये आपलं लक्ष वेधून घेण्याकरता. आम्हाला माहिती आहे, चातुर्मासामध्ये किंवा याच्यात आम्ही वारीमध्ये एक दुपारच्या वेळेला जेवण झालेलं असतं, थोडा वेळ
पुन्हा प्रवचन असतं, कीर्तन असतं, थोडा वेळ डोळा लागतो, वामकुक्षी म्हणून थोडा वेळ डोळा लागला बैठकीमध्ये, माणसं नेमके त्यावेळेला जवळ येऊन बसतात. 5 मिनिटं पडायचं असतं, 10 मिनिटं डोळा लागतो, पण तेवढ्याच वेळामध्ये ते येऊन बसतात. त्यांना त्याच वेळेला तारीख पाहिजे असते, येऊन बसतात. आणि येऊन बसल्यानंतर आता हे झोपले, उठल्यावर आपण विचारावं, एवढाही विचार नाही, तिथं बसतात. अरे कशाला, त्याला झोपू दे ना, त्याला झोपलाय 2 मिनिटं, पडलाय विचारा, पडू दे त्याला. पुन्हा कीर्तन आहे, प्रवचन आहे, धावपर आहे, पण खा करतील, खोकतील, काहीतरी करतील, तिथं ठेवलेल्या तांब्यावरचं फुलपात्र खाली पडतील, खड 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 आवाज झाला. आणि मग विचार, मग माणूस उठतो आवाज झाला की, अरे कधी आला, आणि मग उठून बसल्यावर विचार, जाग आली का? अरे मग उठवल्यानंतर तुम्ही उठवताय आणि जाग आली काय म्हणून विचारता. अहो, मी सहज एके दिवशी बैठकीमध्ये झोपलो, एक गृहस्थ आल्यानंतर गाढ झोप लागली मला, रात्री जागरण झालं असेल, प्रवास झाला असेल, काही झालं असेल, झोप लागली दुपारच्या वेळी. आल्यानंतर थोडा वेळ बाजूला बसले, खोकले असतील, काही झालं असेल, मला काही जागा नाही. शेवटी त्याने मला हलवून उठवलं, महाराज उठा उठा. मला वाटलं काय काम आहे, मी उठून बसलो. म्हटलं का हो? ते म्हणलं नाही, डोळा लागला होता काय. अरे आता झोपेतून उठून डोळा लागला होता काय, कशा करता? पण हे जे प्रतिबंध येतात ना कार्यामध्ये, या प्रतिबंधाकरता आपण समर्थ आहोत ना निवृत्ती करता. आपण त्यांना सांगू शकतो लिहिताना, आहे पा एक अर्धा पाऊण तास माझं लिखाण चालणार, मी तुमच्याशी बोलेन, पण एक अर्ध्या पाऊण तासाने या, तासाभराने या, स्पष्टपणाने आपण त्यांना सांगू शकतो. नाही तर उद्या या, आपण आज माझं काम आहे जरा महत्वाचं, मी उद्या तुम्हाला भेटतो. मला जीवर आला अंगामध्ये, मी औषध घ्यावं, माझ्या प्रयत्नाने प्रतिबंध दूर करावा. माणसं येऊन मध्ये काही त्रास देतात, त्यांना स्पष्ट बोलता येतं. नाहीतर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन ग्रंथ निर्मिती करता येऊ शकते, करता येणार नाही असं नाही. आपल्याला कुठेतरी जाऊन स्वतंत्रतेनं आपण एकांत गाठावा, कुठेतरी तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, असं करून कुठेतरी शांत चित्तानं बसावं. समर्थ जशी घळीमध्ये जाऊन बसले तसं एखादी घळ बघावी आपण, कुठेतरी तिथे जाऊन बसावं निवांतपणानं, जिथं कोणी येणार नाही, जिथं कोणी त्रास, अशा ठिकाणी बसावं. आणि जर तिथे बरं माणसं शोध काढत तिथे येतात हे मोठं विचित्र प्रकरण, ते तिथे येते, मग सांगावं की मी आत्ता काही तुमच्याशी बोलू शकत नाही, थोड्या वेळाने या.